या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमचं बरीचशी आमची मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे. सर्वांची नावं घेत नाही. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र साहेब आखाडे, आमचे भाऊजी बबन जानकर साहेब, खास गावावरून आलेले या छोट्या भावाचा कार्यक्रम बघण्यासाठी राजाराम शिंदे, कोकण धनगरवाडी क्रेडिट कोऑप सोसायटीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत शिंदे साहेब, तसेच बरीचशी मंडळी आहे माझ्यावरती प्रेम करणारी बरीचशी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आमचे वाणिज्य ज्येष्ठ नागरिक सरदेव शिंदे, राजाराम ढेपे आणि खरं एक देता व्यक्तिमत्व संजय राऊताने, या सर्वांना माझा शाहिरी मानाचा मुद्दा करतो. शाहिरी मानाचा मुद्दा करतो. वेळ कमी आहे, सर्वांची नावं घेत नाही. तसेच एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी दिवस रात्र मेहनत करून, रात्रीचा दिवस करून जीवाचं दान केलं आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्याचं काम हे माझ्या मित्र परिवाराने केलं. त्या माझ्या सर्व मित्र परिवारांना मायाचा मुद्दा करतो, मायाचा मुद्दा करतो. तसेच माझ्या कार्यक्रमाला उपस्थित माझे वडील चंद्रकांत बाबाजी शिंदे यांना सुद्धा माझा मानाचा मुद्दा, मानाचा मुद्दा. तसेच एक मायेचा हात आणि खंबीर साथ होतो ना, ते त्यांच्यामुळे आज या रंगमंचावरती मी उभा आहे. ते माझे बंधू शशिकांत शिंदे आणि सुरेश शिंदे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा. तसेच समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आमचे दिलदार व्यक्तिमत्व असे प्रदीप सर आणि शिवाजी गावडे साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्दा, शाहिरी मानाचा मुद्दा. तसेच मित्रांवर एक छोटासा सर घेतो म्हणायचं, हा मित्र परिवाराचा कार्यक्रम आहे. मित्रांविना जीवन माझं शून्य आहे. मित्रांविना जीवन माझं शून्य आहे. तुमच्यासारखे मित्र मिळाले हे माझं मागच्या जन्मीचं पुण्य आहे. तुमच्यासारखे मित्र मिळाले हे माझ्या मागच्या जन्मीचं पुण्य आहे. गंभीर साथ लाभली तुमची, या जीवनी मी येऊन धन्य आहे. या जीवनी मी येऊन धन्य आहे. तसेच आमच्या प्रतिस्पर्धी गायिका नाव खूप मोठं आहे, नावं दिले आहेत. आमच्या तेजलताई पवार यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा, त्यांच्या सर्व कलाकारांना शाहिरी मानाचा मुद्दा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी शाहिरी वगैरे लाभलेले आहेत ते म्हणजे आमच्या समाजाच्या गायिका, तरी त्यांचा सुद्धा आवाज खूप गोड आहे. शाहीर सुवर्णा शिंदे, आमचे गुरुबंधू संतोषजी घाणर, स्वप्नीलजी धोरे, साहिल लवंदे, ऋषभ भुवर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा. तसेच कार्यक्रमासाठी आलेले सचिनजी कदमबुवा यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा करतो. आणि अभिमान नाव घ्यायचं असं वाटतं, जे माझे गुरुबंधू आणि ज्यांनी मला ह्या कलेसाठी मुळात सहकार्य केलं ते आमचे सुनीलजी वावदाने बुवा, आमचे गुरुबंधू सुनील दगडू वावदाने यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा करतो. शाहिरी मानाचा मुद्दा करतो. शाहिरी मानाचा मुद्दा करतो. आणि या ठिकाणी माझं स्तवन आहे, त्या स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचं काय
परी तो साज सकाळ माझ्या पाठीशी उभे महाकाय बोधलं नगर गुरुवर्य माझे दादा गुरुवर्य साजे विसुले शशिकांत आयुष बंधुराज माझे शाहीर सत्यवान रणात गाजे गोलखंडाचा सोनीचा गोलबाजी कालकाईचा जय मनाचा मंडळ पेटमा मन सगळ वाऱ्याचा गणपती बाप्पा येलगोट येलगोट छत्रपती शिवाजी महाराज की बोल 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 तुरे वाले की या ठिकाणी या कलेवर नितांत प्रेम असणारे आमचे मोठे बंधू संजय दगडू बावधाने स्वर्गीय दगडू बावधाने कामगार संघटना मुंबई ठाणे यांच्याकडून 300 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलं आहे. दादांना माझा शाहिरी मानाचा मुद्दा शाहिरी मानाचा मुद्दा शाहिरी मानाचा मुद्दा तसेच या जैतापूर गाव जैतापूर विजयजी ढाणर यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले आहे. दादांना माझा शाहिरी मानाचा मुद्दा तसेच श्री कट्टर श्री बालुमा भक्त आयोजित कलगीत्र्याचा महामुकाबला शाहीर सचिनजी कदम आणि आमचे गुरुबंधू शाहीर संतोषजी ढाणर यांचा कार्यक्रम 22 ऑगस्ट सायंकाळी 6:30 वाजता या रंगमंचावरती होणार आहे. त्यासाठी आकाश बर्गे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले आहे. तसेच आमचे भाऊजी दिलीपजी आवकिरे यांच्याकडून खास गावावर कार्यक्रम करण्यासाठी आले आहे. त्यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे. तसेच मग माझे सुंदर असं सामने लावले आहे ते आमचे गणजी दादा यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा तसेच आमचे विठ्ठलजी शिंदे साहेब माणेगावचे सोबत हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. अशी बरीचशी लोक या कलाकारावरती प्रेम करणारे सर्वांची नावं घेत नाही. जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं ते येतच जाईल. या ठिकाणी गाण्याचा विषय आलेला आहे आणि बाई मोठा अभ्यास बरोबर ना. बाईने सांगितलं बाई म्हणतात की कोकण वासियांची कला वेशीला टांगली. बाई वेशीला टांगली या शब्दाचा अर्थ तुम्ही डिक्शनरी असताना जेव्हा खोलून बघा आणि दुसऱ्या बाजूला येऊन सांगायचं की कोकण वासियांची कला वेशीला टांगली या शब्दाचा अर्थ काय होतो. बरोबर ना. आता आपला आतुरता लागली त्या गणरायाची महिन्याभराने तो गणराय आपल्या घरी येणार आहे. या गणरायाची आपला आतुरता लागली बाई वेशीला टांगले कुठं आहे ना ते बघा आणि दुसऱ्या बाजूला येऊन नक्की सांगा. बरोबर ना. आवाज उंच राहूया. या ठिकाणी
माझ्या दारावर हो माझा गणपती येणार घरी मेघ गणपती या अंबरी वाट लावून नाचली बरी
शांताराम झोळे या बंधवाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्रजी आखाडे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. या समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांच्याकडे कधीही जावा ते कधी नाही मिळत नाही. त्या ज्येष्ठ समाजसेवक गजानन विठोबा खडा साहेब तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा, शाहीर मानाचा मुद्रा त्यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. तसेच कोकण धनगर समाज मंडळ मुंबई माजी अध्यक्ष संजय दादा खरात आमच्या लोकेगावचे सुपुत्र यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपये पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. गणेश राजाराम शिंदे कुलगुणी शिंदेवाडीचे सुपुत्र यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपये पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. रामचंद्र सकाराम झोळे गाव जैतापूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांना शाहीर मानाचा मुद्रा. तसेच कोकणरत्न आमचे भाऊजी आणि माझ्यावरती खरं तर नितांत प्रेम करणारे बबनजी जानकर साहेब पाटील यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपये पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. तसेच 5 स्टार मॅनेजर नाटू चंद्रकांत नायक आमचे भाऊजी चेतक कॅटरेस मॅनेजर विलास गोडे हिरप्रसादकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या महिला वर्ग सुद्धा भरपूर आहे. आमच्या अहिल्या सेवा संघाच्या अध्यक्षा माझ्या वहिनी वैशाली शिंदे, आमच्या संगीताताई शिंदे यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो. सर्वांची नावं घेताना आमच्या शिल्पा शिंदे वहिनी यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि आता विषय आलाय तो गौलरीचा. बरोबर ना? बाई काय म्हणतात, हे काका मी तुझ्यावर प्रेम करते. आता प्रेमच करायची कशाला आपण आलो आहे ना. प्रेम करायचं असतं ते. बरोबर ना? आवाज येत नाही तुमचा. आणि नंतर बोलतात की बुवा लिवा एकदा पाठीवर लिवा. बाई माझी पाठी छोटी आहे, बरोबर, नवीन आहे तुम्ही, पण तुझी पाठी लय मोठी आहे. गणपत्यांची पाठी मोठी आहे, आपण अजून तयारी करतो. बरोबर ना? अरे कान्हा ऐकून घे ना, अरे ऐकून घे ना कान्हा, माझा सवाल आहे साधा, नाव माझे तुझ्याच आधी. राहिलं तुमचीच आहे राधा सोबत. पण बाई त्या कानाने राधेला वरदान दिलं होतं की माझ्या आधी तुझं नाव घेतलं जाईल. हे कानाने राधेला सांगितलं होतं. म्हणून काय म्हणतोय माझी त्याला काट ऐका. विरहाच्या या वेळाने झालीस राधे स्तब्ध, काना आधी तुझेच नाव, हा आहे कानाचा शब्द. कारण कानाने सांगितलं होतं की माझ्या आधी तुझं नाव घेतलं, म्हणून म्हणायचं विरहाच्या या वेळाने झालीस राधे स्तब्ध, काना आधी तुझेच नाव, हा कानाचा शब्द. आणि आता आपल्या गौरवांचा विषय, बरोबर ना? आता श्रावण चालू झाला, त्यामुळे मांसाहारी काही चालत नाही. माझे वर्गमित्र सिद्धेश पाचपुले दीक्षिता उतेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि गवळणचा विषय घेतोय. गवळण पटवून देणार, त्यात काय वाद नाही, गडी काय वाद नाही. बरोबर ना?
शबास. बघा गमतीचा विषय आहे. चाल आहे अहो रात्री या आंटीची जेव्हा घंटी वाजवली. बघा. काय म्हणायचं बघा. ठासून गच भरलेला माल चालताना होता कधीचे हो हार. झेपेना तोल गरगरीत बोले. झेपेना तोल गरगरीत बोले. कसं दिसतात गवळण बाळ. कसं दिसतात गवळण बाळ. तुझ्यातून दुधाच्या माठाचं ओझ. काय असं म्हणतोय कारण तो काना सांगतो वाटेला. अरे गवळीने सांगतोय तुम्ही या आडवाकडे चाललाय बाजारला हा माल विकण्यासाठी चाललाय. त्या दोन दुधाच्या माठाचं ओझ तुम्हाला सावरतंय काय. एवढाच आपला विषय आहे. ते म्हणतायत दोन दुधाचे माठ बरोबर ना. माठ खूप मोठा आहे. मोठा असतात ना तर ती बोलते सॉरी तो बोलतोय की तिला त्या दुधाचे दोन माठ त्या माठाचं ओझ तुला सावरतंय काय. बरोबर आहे. पटला विषय. ठेवू हा बघा म्हणून म्हणायचंय ठासून गच भरलेला माल चालताना होता कधीचे हो हाल. झेपेना तोल गरगरीत बोल.
आमचे दादा चंद्रकांत शामू शिंदे यांच्याकडून नाच मंडळाला 100 रुपये पारितोषिक आहे. तसेच वार्ड क्रमांक 128 चे अध्यक्ष किसनजी शिंदे यांचे बंधू हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना शाहिरी मानाचा मुजरा आमचे बंधू खास गावावरून आलेले आहेत. या छोट्या शाहिराचा छोट्या भावाचा कार्यक्रम करण्यासाठी त्या माजी जनतामुक्ती अध्यक्ष राजाराम शामू शिंदे यांच्याकडून नाच मंडळाला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसंच प्रदीप भाऊ खरात यांच्याकडून नाच मंडळाला 300 रुपये पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर महाकाल गोवांच्या हाती शाहीर संदेश कोकरे यांच्याकडून खास गौरवण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. तसंच वैभव दलवी आमच्या ऑफिसमध्ये आहेत आणि ढाकेवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नाच मंडळ त्यांचा आभारी आहे. काही खूप घेणं आहे म्हणून जरा फास्टमध्ये जाऊया. या ठिकाणी माझा विषय बाईंना लेखी स्वरूपात दिलेला आहे, पण माझा विषय रसिकांना माहिती असावा यासाठी माझा विषय असा आहे की भीमाचं आणि एका मल्लयोद्ध्याचं मल्लयुद्ध झालं. त्याच्या मानाने भीमाचं कुबड नष्ट झालं. तर त्या मल्लयोद्ध्याचं नाव काय? बाई एवढंच सांगायचंय. त्या मल्लयोद्ध्याचं नाव सांगायचं. आणि त्याचबरोबर बाईने विषय दिलेला आहे की विराट राजाच्या नगरी विटेश्वराचं एक शिवमंदिर होतं. त्याची उंची किती? तेथे एक वृक्ष होतं. त्या वृक्षाचं नाव काय आणि त्याचं महत्व काय? बाई तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. जरूर योग्य असेल तर मान्य करून घ्या. बघा त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देतोय की बाई त्याची उंची अंदाजे 70 मीटर होती. तेथे एक वृक्ष होतं. त्याचं नाव शमी वृक्ष. आणि त्याचं महत्व असं होतं की पांडव अज्ञात जाताना त्यांची जी शस्त्र होती ती त्या ढोलीमध्ये लपवून ठेवली होती. आणि अज्ञातवासातून परत आल्यावर त्याच वृक्षाच्या ढोलीतून शास्त्र परत घेतली. या त्याचं महत्व आहे. बाई जर योग्य उत्तर असेल सर्व मान्य करा. माझे सर हा नव्या कंपनीत आले आहे. कंपनी सर्व मित्र मंडळी आहे. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्दा माझे सर मयूरजी गोडबोले यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा करतो. आमचे सर सत्यवाजी माने हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्दा वेळ संपलेला आहे. त्यामुळे आपण जाऊया पुढं. पदाचा विषय आहे बरोबर ना? विषय असा आहे की ज्या वेळेला तो सत्यवान झाडावरून खाली पडतो, त्या वडाच्या झाडावरून खाली पडतो, तेव्हा ती सावित्री त्याचं म्हणजे बघतो आपण त्याच्या मांडीवर डोकं ठेवते. ते वडाचं झाड होतं. त्या वडाच्या झाडाने त्यांना सावली दिली. म्हणून आजही आपण त्या वडाच्या झाडाची पूजा करतो बरोबर ना? किती नवरा बायकोमध्ये मतभेद असले तरी शेवटला
तुझ्या मागून लावतोय संगीता सीताराम शिंदे आमच्या वहिनी यांच्याकडून, तसेच वंशिका विनोद बाळगण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. वेळ खूप कमी आहे, शेवट आपल्याला एक गाणं घेतो मी त्या बारी थांबवतो. बघा या ठिकाणी आपल्या कोकणचा म्हटल्यानंतर शक्ती तुऱ्याचा ध्यान व्हा शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा या जागेतून सोडून गेले. त्यांच्यावरती 4 ओळी घेतोय. चाल त्यांचीच आहे. जिकडे तिकडे चौकडे हा नामाचा गजर झाले. ही चाल आहे. आमचे विलास शेट्टे साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानता बसला. बघ काय म्हणतोय. रामचंद्र घाणेकर नाव हे अजरामर शक्ती तुऱ्याच्या पुस्तकावर. हे रामचंद्र घाणेकर नाव हे अजरामर शक्ती तुऱ्याच्या पुस्तकावर. या कलेला आपण जगरूनी केलं दूर धर मिरविला तुऱ्याचा साज मस्तकावर. हे रामचंद्र घाणेकर नाव हे अजरामर शक्ती तुऱ्याच्या पुस्तकावर. या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने सर्वांची रजा घेतो. त्याच्या मॅडमना दुसऱ्या बारीच्या शुभेच्छा देतो आणि पहिली बारी माझी इथंच थांबवतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.